तुम्हाला मी काय सांगतोय, घास गावात फक्त काढू नका. घास गावात काढू नका. तिकडे डंपर टाका. डंपर वर तुम्हाला काय डोक्यानं टाका तिथं आणून. आम्ही घास गावात नाही काढत. घास गावात 10 फूट तरी रस्ता होऊ दे. तुम्ही आला की सिद्ध करणार घास गावात काढू नका. तुम्ही मुरुम तिथं टाका आणि तिकडून तुम्ही आणून टाका. तुम्हाला त्रास नाही पण गाडी गाडी अशी जीव द्या माग त्याला जाईल तेवढं जाऊ द्या. गाडी जीव द्या. तुमचा काय संबंध आतमध्ये गाडी नाही न्यायची. गाडी वैयक्तिक मालकी आहे. आमची स्वतःची मालकी आम्ही सिद्ध केली सगळी. तुम्ही गाडी घ्या मागं. गाडी घ्या मागं. गाडी घ्या मग. गाडी 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 घ्या मग. गाडी घेऊ द्या. गाडी घेऊ डायरेक्ट अशी माग. गाड्यान बिड्यान कुठल्या गाड्या गणिमी लागली होतं. नाल्याच्या पलीकडे नाही गेला पाहिजे. इंजेक्शन वगैरे नाल्याच्या आत नाही गेला पाहिजे. तुमचं कुणाला फोन करायचं मागे गेलंच नाही पाहिजे. पाट्या भरून तिकडे काय तुमचा रस्ता करायचा पाहिजे. तुम्हाला कोण म्हणते म्हणले तुला कळत नाही का? तुझ्या तिकडे कळत नाही का? तुम्हाला ग्रामपंचायतीने दिले ना. ग्रामपंचायती वाचा ना तिथं डोक्यानं. तसं काय डंपर कुठे ते म्हणते रस्त्यावर टाका. रस्त्यावर होता रस्त्यावर होता की रस्त्यावर होता रस्त्यावर बंद होऊन रस्ता. हा उद्या पुढे गेली तुम्ही जरा कुठे जाणार हा गाडी उठायला? घरी येणार का? प्रायव्हेट रस्ता. प्रायव्हेट रस्ता कुठे जाणार आहे? नाव आधार कार्ड घ्यायचं. नाव घ्यायचं आणि कुठे काय मग त्यांच्या घरावर जाऊ का? कोणा कुठे नाही मग वाटा कुठे वाटायचं. जागा पण झाली. आम्हाला हा काय म्हणतो जागा बघा बघा. नाही नाही पुढे घ्या. काहीतरी काय आम्ही बंद करणार आहे त्याच्या काय रस्ता फक्त रस्त्यावर पाहिजे. नाल्यावर पाट्या घेऊन जाऊ. पाट्या घेऊन कसं दिसत रस्त्यावर तिथं रस्त्यावर नाही गाडी वाचा. हा वता वता गाडी वता. चला नाल्यावर नाल्यावर बाहेर जाणार नाही. जाऊन दे ना कुठे वाचायची होती. आता काय गंमत करायचं आम्हाला.
कसं आधार कार्ड आज घालू नका म्हणजे त्यांनी नाही घातलं. त्यांचा नाही बोलायचं. त्यांचा काय संबंध आहे? काय त्याचा संबंध आहे त्याच्याकडे बघायचं. तिकीट नाही प्रायव्हेट रस्ता आपला खासगी गाडी तिकीट नाही. तिकीट नाही उतरा उतरा सांगितले आम्हाला ड्रायव्हरांनी ग्रामपंचायतीकडनं झालं ना तुम्ही ग्रामपंचायतीकडनं झाले नाही नाही विचारून घ्या मालकाला फोन लावा बंद करा एक मिनिट ती करू आपण हो तिकडचा व्हिडिओ तिकडे घ्यायचा टाकल्यानं मरून तिकडे ऐका नाही ऐका तुम्ही नाही पत्रकार आहे तुम्ही तुमची बाजू आम्ही तुम्हाला विचारू की तू काय विचारली पाहिजे हो, त्याशिवाय तुम्ही तुमची पण बाजू- जायचं. हो, धमकीत नाही दादा. धमकीत नाही दादा. हो 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 दोन्ही बाजू आम्ही घेणार दोन्ही बाजू घेणार आहे त्यांची पण घेणार मागच्या चुकीच्या पद्धतीने मेसेज गेला आमच्याबद्दल आम्ही केले नाही पुन्हा दाखल देणार आम्ही घ्या. दोन्ही बाजूने घेणार तुमची पण बाजू तुम्ही सगळं बोला तुम्ही सगळं व्हिडिओ करा हा. त्यांचं होऊन जाईल मग आपण बोला दोन्ही बाजू बी घेणार दोन्ही बाजू आम्हाला आम्ही दोन्ही बाजू बी मांडणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सरपंचाला फोन लावताय दत्ताला फोन ठीक आहे नाही अरे नाही मालकाला नाही गाडी नाही ग्रामपंचायत म्हणली की ग्रामपंचायतीकडनं टाकलेलं नाही आम्हाला फक्त एवढं जाणून घ्यायचंय ग्रामपंचायतीकडनं टाकलाय का कुणाकडनं टाकलाय कुणी फोन केला नाव विचार मोठं झाल्यावर कसं येतं वाट राहील का मला निघा ना त्या कुणीच आता हे म्हणतो गाडी तशी आणून देणार नाही तुम्ही चला पुढं म्हातारी माणसं इथे यांची घाण किती दिवसाची ठेवली बघा बघितली का तुम्ही
आम्ही बोलायला आमचंच ऐकायचं. काय विषय तुझ्या फोनवर नाव नाही एखाद्याला तुम्हाला कशाला आमच्या जागे टाकाय पाहिजे हळू सांगताय उचलून येणार जागा जागा द्या उडून टाकायच्या जाऊ दे तिकडे वडावा तुझ्याकडे जाऊ दे वड किती पहिलं तुमचे काय विषय संपला तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं नंबरवाला कोण आहे नंबर ड्रायव्हर कोण आहे हा जा मला पोलीस स्टेशनला तक्रार दे तुझं काय असेल तुम्हाला जायचं असं पोलीस स्टेशनला तक्रार तसं नाही तुमच्याकडे पण येतात काय राईट तुमच्याकडे पण येतात असू द्या आम्हाला दम देऊ शकत नाही ज्यावेळेला त्यांनी केलं इनलिगल काय सांगितलंय ज्यावेळेला त्यांनी इनलिगल केलं साहेब साहेब आम्ही बोललो का सांगा ऐका साहेब ऐका साहेब तुम्ही तक्रार देऊ शकता त्यांना चला विषय जाऊ व्हिडिओ चालू वातावरण काय बघतावे लागले
आजी कधीपासून हा रस्ता मंजूर नाही आणि काय नेमका त्रास चालू? आवाज सारखा वादच आहे, कोण येऊनच देणार आम्हाला इकडं, तर जाऊनच देणार ती. काय नेमकं काय प्रकार आहे असं? प्रकार काय नाही, रस्ता देत नाही, एवढं दुसरं काय नाही. ही सरकारी येणं नाही ना, ही कव आमच्या तीच रेडिओ आहे इथं, आताची नाही, पहिल्यापासूनच असं चाललंय. ते पाहुणा रस्ता देणार आम्हाला, दुसरं काय नाही. आम्हाला म्हणतो आम्ही काय, आम्हाला एवढं वावरतो नका, आम्हाला जाय पुरतं गाडी घोडा यायला, आम्हाला जायला एवढा रस्ता पाहिजे, बस दुसरं काय नाही, एवढंच आहे. आम्हाला वाट पाहिजे, दुसरं काय नाही. जायले बघ, कवलं फिवलं टाकले, ती चिखलात 2 वाऱ्या म्हातारी पडली, दीर माझा तेव म्हातारीला काठी, आम्ही काठी चौघं बी काठीवर आहे. या दीर आमचा दीर, पुन्हा ती 2 दुसरी म्हातारी, मी जागे आहे अशी, ही काय अशी माणसं चाला येणार जाया येणार संडासला कसं जाणार? ही सरकारनं बघितलं पाहिजे का नको, आम्हाला दिली पाहिजे का नाही वाट आम्हाला सरकारनं. कुणाकडे तक्रार केली का ग्रामपंचायत? समधीकडे झालं, पाक रस्ता याच्यापर्यंत झाले, पाक माणसाने ही काय उपासना घातली, ती सातारला जाऊन इतकं केलं. या आता 4 वर्ष झालं, 4 वर्ष झालं माणसा काका पडला का पाऊस पडल्यावर ह्या रस्त्याचा हा, काय किती वर्षापासून हा रस्ता अडवला गेला? आता झाले की 40 वर्ष तर झालीच असते बघा. आता माझ्या एवढं काय लक्षात नाही. आम्ही 70-80 वर्षात झालो इथं काय त्यानं. हा, हो, या रस्त्यामुळे तुम्हाला काय काय त्रास होता? पडायचं होतं. या पाऊस पडला म्हणजे जायला येत नाही, यायला येत नाही, याला येत नाही, जायला येत नाही, पडायला. मी तर 2-3 बाऱ्या पडले इथं घसारत. आता एक उघडी फायबन झालंय, पोरं दासवून टाकले, कौलं टाकले, कौलं टाकले ते. हो, मावशी तुमचं नाव सांगा. माताबाई खंडलोडे. हा, किती दिवसापासून तुम्हाला हा रस्त्याचा त्रास होतोय आणि काय काय होतं नेमकं? त्रास म्हणजे पावसा पाण्यात तर यालाच भेटत नाही, सगळं चिखलच असतो. मोठ्या म्हणजे ऐकू जात वडस याची सावली पडते सगळी, असं आहे ना. त्याच्यामुळे इकडे सगळं होतं, सगळं चिखलच होतं, कोणी यालाच मागत नाही. आम्ही तसं येतच नाही इकडे. आता पाऊस नाही म्हणून काय नाही, पण लय चिखल होतं. 70-75 वय आहे, तिथपासून मी इथं नांदते. आता आमची पहिल्यापासून अशी गैरसोय आहे. आम्ही नाल्यात मी 2 वाऱ्या पडली, पावसाचं गुडघाभर चिखल आम्हाला वाटून चाला येत नाही. आता आम्ही काय केलं पाहिजे? पाय मोडला ना, आणि पाय माझा मोडलाय का नाही? तुम्ही तक्रार केली का ग्रामपंचायतीला? 1000 बाऱ्या, एकदा 9000 बाऱ्या. ग्रामपंचायत आमची दाखल घेत नाही. आता मागणी काय असेल तुमची? आमची मागणी आहे रस्ता आम्हाला आणि आमची गटार. पण नाव सांगा. मी राजश्री गायकवाड, राजश्री अरुण गायकवाड. काय नेमकं काय झालं? माझं लग्न 91ला झालं. तेव्हापासून मी बघते इथली वहिवट चालू आहे. पण त्याच्या आधी ही 3री पिढी आहे. मग आपण नवीन जरी राहायला आलेलं असलं माणूस समजा, तरी 1 वर्षाच्या पुढे जर गेलं तर त्याला म्हणते ती ही तुझं आहे. हा, ही 3री पिढी आहे. बाबा आपल्या आई बापाने सांगितलं इथनं तुमची वहिवट आहे, तिथनं आता 3 पिढ्या झालं वहिवट करते ती माणसं. तो रस्ता त्या रस्त्यानं जाय टाकून दुसऱ्या रस्त्यानं जातील का माणसं? नाही जाणार. मग आता म्हातारी माणसं आहे ती, तो रस्ता नाही व्यवस्थित, नालं ही होतं ती बी फोडल्या ते. मग आता पहिलं होतं ती बी फोडल्या तर म्हणल्यानंतर त्या नाल्यात किड जंतू झाले. ती म्हातारी माणसं आहे, ती बारकी पोरं आहे, ती जाणार कशी? जायला रस्ता एवढंच ठेवलाय. ह्या साईडने सगळं घास गावात लावले, त्याच्यातनं जनावर आलं. एक टाइम तर म्हाताऱ्या बाईला जनावर चावलं. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे आम्ही? मग त्या जागेवर मुरुम टाकून तो रस्ता आम्हाला बनवून देत नाही ती म्हणल्यानंतर मुरुम तरी टाकून घेतला पाहिजे आम्ही. तुमच्या अपेक्षा म्हणजे ग्रामपंचायतीला तुम्ही सांगितलं? ग्रामपंचायतीला आम्ही सांगितलं का नाही? ती म्हणते ती तुम्हाला आम्ही करून देतो, मुरुम टाकून देतो, ह्या तारखेला देतो, त्या तारखेला देतो. मग काम सोडून माणसं थांबली का नाही की त्या टायमाला पंचायतीचा एक बी माणूस उभं राहत नाही. ठीक आहे, आता मागणी काय आहे तुमची?
आम्हाला तिथं रस्ता करून म्हणजे मुरुम तरी भरून पाहिजे, आमची गटार स्वच्छ करून पाहिजे ती. नेमकं कोण आडवं येतं? बाळू शिंदे. हा बाळू शिंदे ती पाहुणा आहे. हा कोण त्यांचा संबंध काय, म्हणजे त्यांच्या शेजारी जमीन किंवा काय? काय लावलेली रोप लावलेली. मग त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला? काय त्यांच्याशी तुम्ही बोलला का? त्यांनी काय केलंय, जुनं पहिलं जे होतं काय ती देवाची जागा होती काय, त्या टाइमला ही वस्ती झालेली होती. आता किती साली झाली या, तिसरी पिढी आहे म्हणल्यानंतर मग आता ही जावा आहे ती त्यांनी काय केलंय, ती आता त्यांना खायला दिलेली जमीन पोरांच्या नावाने केलेली आहे. बरं केलेली आहे, आता त्यांची वस्ती तिकडे जमीन आहे, हिकडनं वहिवट आहे. त्या वहिवटीत त्यांनी आलं नाही ना पाहिजे, हिकडची माणसं तिकडे जात नाही ती म्हणल्यानंतर त्यांनी बी इकडं नाही आलं पाहिजे. बाकी काय नाही, माणसाचं म्हणणं आहे फक्त आम्हाला रस्ता इथनं पाहिजे, आमची वहिवट पहिल्यापासून येत नाही. आम्ही तुमच्या इकडे येत नाही म्हणल्यानंतर तुमचा आमचा प्रश्नच नाही. आम्ही कुणासंग भांडत नाही का तंडत नाही, फक्त आमचा रस्ता आम्हाला पाहिजे. जो जुना रस्ता आहे ते आम्हाला पाहिजे. मावशी तुमचं नाव सांगा आणि काय झालं नेमकं तुम्हाला? काय जनावर म्हणजे नेमकं काय? गोनच चावले. काय 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 झालेलं मावशी? गोनच चावले तिथं मगाशी मी बसले होते का तिथं जवळ. नाही तुमच्या काय नेमकं प्रकार? आम्ही 106 वर्षापासून आमची ही वस्ती आहे. त्या वस्तीवर म्हणजे शासन बी अन्याय करते, जाणून बुजून ग्रामपंचायत सुद्धा आमच्यावर अन्याय करते. आतापर्यंत आम्ही ह्या मूलभूत गरजापासून आज तागायत वंचित आहे. भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्ष झाली तरी बी आम्ही ह्या अशा गलिच्छ वस्तीमध्ये राहत आहे. ह्या आमच्या वस्तीकडं म्हणजे शासनाचं लक्ष ना कोणाचं लक्ष नाही. आणि हा आमचा ह्या जागेचा दस्त 1906 साली झालेला आहे. त्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत आता ऑलरेडी त्याची तयार. पण ऑलरेडी जाणून बुजून शासन आणि हे ग्रामपंचायत आमच्याकडं दुर्लक्ष करते आणि आम्हाला ह्याच्यात ठेवले. हा रस्ता ग्रामपंचायतीत नोंद आहे का? हा ग्रामपंचायत नोंद नाही सर. हो, हा ग्रामपंचायतीमध्ये नोंद नाही. पण आम्ही गेली 106 वर्ष तुम्ही कुणाकडे मागणी केली हा रस्ता व्हावा म्हणून? ग्रामपंचायतीकडे मागणी केली, तहसीलदारांच्याकडे मागणी केली. ह्याच्यावर वारंवार तक्रारी झाल्यात. कलेक्टरपर्यंत आमचं लेटर दिलेलं आहे की आम्हाला हा रस्ता व्हावा, आमच्या ह्या गैरसोयी दूर व्हावेत म्हणून. आणि आज ग्रामपंचायतीनेच हा मोरुमने आम्हाला रस्ता करून घ्या म्हणून सांगितलेला आहे. आणि आज तो आम्ही त्यांच्या माध्यमातूनच हा रस्ता करत आहे. दोंडेराम दत्तू गायकवाड. ह्या रस्त्याचा वापर जवळजवळ आम्ही 100 वर्ष झालं करतो. पण ह्या रस्त्याचा वापर करत असताना आम्हाला मागणी करून सुद्धा रस्ता ग्रामपंचायतीनं करून दिलेला नाही काय. आणि त्याच्यावरती परत वाद निर्माण करत करत आम्ही उपोषणं केली. मग उपोषणं करून कलेक्टरच्या पुढं उपोषणाला बसलो, ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला बसलो. ह्याचा ग्रामपंचायत काहीसुद्धा दखल आमची मागासवर्गाची घेत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही कितीतरी प्रयत्न केले तरी कुणी ह्याच्यावर लक्ष देत नाही. ही जमीन नेमकी कोणाची? ही जमीन नेमकी देवस्थान, मारुती देवस्थानची जमीन, ही नामी जमीन. आणि ती जमीन ह्या मूळ मालकाला म्हणजे बाजीराव केशू पाटील यांना ह्याच्यासाठी मारुतीला तेलवात जाळण्यासाठी ही जमीन त्यांना खायला दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर किसू पाटलानं, बाजीरावांचे वडील किसू पाटील हे आमच्या समाजातनं फिरत होते, त्यांनी ही जागा आम्हाला राहण्यासाठी दिलेली आहे. आणि त्याचा तो दस्त त्यांनी करून दिला, पण निघेली दस्त तो नोंद झाला नाही. आणि तो न झाल्यामुळं आम्ही आतापर्यंत वंचित राहिलो. आणि आता वाद निर्माण झाल्यावर मामलेदारांनी म्हटले ह्यो दस्त केलाय, किती साली केलाय, तुमचं नाही. मग त्यांच्या नावा मारुती देवस्थानची जमीन ही दोघांच्या आता आम्ही पुरेपूर त्याचा ही करून पुरा पाठला करून दोघालाही इतर हक्कामध्ये शासनानं टाकलेला आहे. आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी फक्त हा रस्ता होणे, मूलभूत गरजा, गटार होऊन कायदेशीर मागणी तुम्ही कोणाकोणाकडे केली? आता आमदारांच्याकडे करतोय, मामलेदाराकडे करतोय, तुमच्या ग्रामपंचायतीकडे आम्ही करतोय. बाकी आता कुठं जाणार आम्ही? मग आता जो तुम्ही रस्ता करताय हा स्वखर्चातून करताय का ग्रामपंचायतीतून? ग्रामपंचायतीतून. ग्रामपंचायतीतून त्यांनी
सकाळी कालपासून चालल्यात प्रयत्न. सरपंचानं स्वतः डंपरला फोन करून सांगितलं की टाकतो म्हणून. परत गावातून फोन गेले, 15-16 फोन गेले की वादाचा प्रश्न आहे, तिथं कुणी टाकू नका मुरुम. म्हणजे ही गावगुंडीगिरी चाललेली आहे गरिबांची. रस्ता होऊन द्यायचा नाही, सुविधा पुरवायच्या नाहीत. जी काय होतंय ती सर्व गावात झालं पाहिजेत. आणि माझ्या समाजात मधल्या पट्ट्यात येऊन फिरावं शासनानं आणि बघावी, देखरेख करावी, काय सुविधा आम्हाला दिल्यात आहे त्याच्यावरती त्यांनी डिसिजन घ्यावं. फक्त आम्हाला 12 फुटाचा रस्ता 1992 साली लिहून दिला होता दुसऱ्या मालकानं. उमरजला कमाने सर्कल म्हणून होते, पण ती आमच्याकडनं चिठ्ठी घाळ झाली. 12 फुटाचा रस्ता नोंद करून दिलेला आहे सासूनं आणि जावयानं. तर तो कागद दूर झाल्यामुळं आमच्याकडनं हैराण म्हणजे गेल्यामुळं आम्हाला त्यांच्याबरोबर भांडता येत नाही. पण आमचं वाद काहीच नव्हता, पण त्यांनी होऊन आता वाद लावलाय आणि मोजणे आणते ते घरं उठवायचं झालंय. गटारातने आता किडं आहेत, नळाचे पाणी. कोबा केलेला रस्ता मी स्वतः सदस्य असताना तुमचा ह्याचा रस्ता केला मी, खडीकरण कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीट केलेला रस्ता त्यांनी असं डोकं चालवलं की हिथून कच्चा रोड होता तिथपर्यंत खांदायला लावलं आणि तिथं बंद करायला लावलं. पलीकडच्या बाजूनं कॉन्क्रीट फोडून रस्ता करा आणि पाईपलाईन करा. बॉडीनं नवीन पाईपलाईन केली पाणी नळ योजनेची आणि तिकडं करून आणला. 10 फुटाचा गॅप मध्ये ठेवला आणि म्हटला माझा वाद आहे त्याच्यावर रस्ता खांदायचा नाही. म्हणजे चांगल्या रस्त्याचं वाटोळं त्या माणसाने केलं. चांगला होता तो खराब केला आणि आमची माणसं म्हातारी कोतारी त्या गटारातनं पडायला लागली रात्रीची. तुम्ही आता प्रत्यक्षात तिथं बघा, अजून तो रस्ता तसाच आहे. फक्त त्याने खांदलेलं, फक्त मुजावलं, पण तसाच खड्डा आहे अजून. अशी माझी नम्र विनंती आहे की शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन गरिबांचा प्रश्न सोडवावा. नेमका सदर जमिनी आमच्या मालकीची आहे. किती वर्षापासून आणि काय नेमकं? सदर जमिनी आम्हाला इनाम म्हणून मिळालेली आहे आमच्या पूर्वजांना. आमचे पूर्वज पाटील आहेत, गावचे पाटील आहेत. ते खंडोबा देवाचा पालीतला मान आहे आमच्याकडे. हरपवडे गावचा देवाचा मान. 1860 साली सर जॉर्ज क्लार्क म्हणून गव्हर्नर ऑफ ह्याच्यामध्ये ब्रिटिशचे अधिकारी होते, त्यांच्या सहीने आम्हाला ती जमीन मिळालेली आहे. त्याची सनदी आमच्याकडे आहे. त्या सनदीची कॉपी आम्ही तुमच्या चॅनलला आम्ही देतो. आणि सदर येला उतारा जो तालुका याच्यामध्ये असतो आणि पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडे त्याचं लँड ॲलिगेशन रजिस्टर म्हणून त्याचा उल्लेख असतो देवस्थान जमिनींचा, की त्यांचे मालक कोण, त्याचे म्हणजे किती कालावधीसाठी ती दिलेली आहे. तर ते निरंतर अशा कालावधीसाठी ते आपल्याला दिलेले आहे. याच्या संदर्भातली सर्व कागदपत्र आपल्याकडे आहेत. याच्या संदर्भात सदर जमिनीची ब्लॅकमेल करून धमक्या बिमक्या देऊन राहिली ती पण बोल रहा याला बोलायचं. तर सदर ह्याच्यामध्ये यांनी 1 एकरामध्ये साधारणतः अतिक्रमण आहे. याची सरकारी मोजणी आम्ही केलेली आहे. विजय पवार तत्कालीन तहसीलदार होते, ज्यांच्या आदेशाने त्यांचं पत्र आहे आमच्याकडे, ते तुम्हाला मी दाखवतो. त्यांच्या पत्राने सदर मोजणी झालेली आहे. पाटील साहेब बीडीओ होते, प्रताप पाटील आपले, जे की सध्या आहेत अजूनही आपल्याकडे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यांनी एक कोल्हापूरचे एक कोणीतरी तिरस्ते इसम त्यांच्याकडे आणून त्यांनी कलेक्टर ऑफिस येथे उपोषण केलेलं होतं. तर 5 वर्ष झाले, बहुतेक 4 वर्ष झाले त्याला. त्याच्या ह्याच्यानुसार ती आपण मोजणी वगैरे त्यांच्या आदेशाने करून घेतली. त्यांनी इथे पण एक उपोषण केलेलं होतं. तर प्रत्येक वेळेस ब्लॅकमेल करून रात्रीचे जेव्हा व्हिडिओ प्रताप पाटील जेव्हा पाहणीसाठी आलेले, तर त्यांनी आमच्यावरती एक प्राणघातक हल्ला केलेला. ब्लॅकमेल करते आमच्या कुटुंबाला. आणि मी बोलतो थांब की काय झाले, समाज म्हणून ब्लॅकमेल करते. 20 वर्षापूर्वी ह्यांना तहसीलदाराने आदेश दिले होते की तुम्ही सोय करा. तेव्हा बी ह्याने आंदोलन केलं होतं असंच त्या गोष्टीचं. आणि आता आम्ही काय केले, तहसीलदारांच्या आदेशानं मोजणी बिजणी सगळी करून बियाण केस दाखल केली. त्याची नोटीस बियाण आली बेकायदेशीर. आणि मग ही जाती वाचे कुठल्याही गोष्टी आम्ही ह्यांच्याशी कधी करत नाही. आता बघितलं ना तुम्ही, तसाच विषय. मग ही काय करते, ती ब्लॅकमेल करते ती आमच्या कुटुंबाला असं आहे. आणि हा रस्ता आमचा प्रायव्हेट खाजगी रस्ता आहे. आम्ही मोजणी आता ग्रामपंचायतीला तुम्ही तक्रार केलेली का? केली, ग्रामपंचायतीला केली. ग्रामपंचायतीने यायला बसवली, आमच्या कुटुंबाला यायला बसवलं आतापर्यंत. त्यांनी फक्त प्रत्येक पुढऱ्यानं प्रत्येक पंचवार्षिकला राजकारण करायचं, ह्यांना माझं नाव करून देतो असं करून आमची मालकी सिद्ध केली. यांनी केलीच नाही ती सिद्ध. सर्वे नंबर मध्ये ग्रामपंचायतीचा काही एक हक्क नसतो. सर्वे नंबर मध्ये वैयक्तिक मालकी असते. हा जो रस्ता आता चाललाय तो ग्रामपंचायती मार्फत सुरू आहे. नोंदच नाही, त्यामुळे कुणी टाकलं आम्ही कसं सांगणार तुम्हाला. गावठाण किंवा नोटीस तुम्हाला दिली गेली? आम्हीच केस दाखल केली, यांना नोटीस आलेली आहे. हा जो गट दिसतोय, हा जो रस्ता चाललाय, ह्याच्यावर 1 एकर याच वस्तीतल्या लोकांचं अतिक्रमण आहे. हे जे बँड केस आता चालू आहे त्याची 9/9/2025 हे तारीख आहे. बँड केस मध्ये आता यांचं म्हणणं मांडायचं. आता म्हणणं मांडायचं सोडून जातीयवाद
महिला अत्याचार हे ते. इथं दुसऱ्या गावची दुसरीच राहते ती, इथं 4च आहे ती नेहमीच खमाटलेली आहे जागा. 1 एकर जागा, आज त्याचं व्हॅल्युएशन किती असते? आज माणूस एका इंचामध्ये कुणाला येऊन देत नाही. 1 एकरामध्ये हे राहून असेच पोलिसांचं दमदाटी देऊन हे करून, ग्रामपंचायतीची दमदाटी करून हे. वस्ती फिरून आला ना तुम्ही, वस्ती फिरून आला. एका वस्ती म्हणजे एका ह्याला किती रोड असतात? हा रोड हा मेन 4 रस्ते आहेत या गटाला. किती रस्ते असतात? तर गावाला पण किती, आम्हाला जायला किती रोड आहेत? एका गटाला किती रोड असू शकतात? तुम्ही ते पण लोकशाही राज्य आहे, हुकुमशाही नाही. आज कोण बी असला, कुठल्याही समाजाचा जरी माणूस असला त्याला लोकशाहीमध्ये हक्क आहे प्रत्येक गोष्ट मागायचा. ते असलं कृत्य करायचा हक्क नाही कुणाला. रस्ता करण्याची परमिशन आणि आता जे इथं करतायत गुन्हा दाखल झाला ना, पाहिजे. या पाट्या उचलतायत त्यातली किती मीडिया नाही ना लोकं असा आवाज उचवला पाहिजे की का तर ह्यांना कोणी फसवलं? ग्रामपंचायतीनं फसवलं, गावानं फसवलं का शासनानं फसवलं? ह्यांना फसवण्यापेक्षा प्रत्येक जो बाप असतो ते मुलाला स्वतःसाठी कमवतो. म्हणजे ह्यांच्या पूर्वजांनी ह्यांच्यासाठी कमवायचं होतं. गेल्या वेळेस मीडिया आले तेव्हा काही लोक म्हणले की आमच्या तिरड्या ठेवायचा जागा नाही. अहो, तुमच्या घरातला माणूस मारताना तिरड्या ठेवायला तुम्ही कमवायचं असते. बाबा बापांना नाही कमवलं, पोरांना कमवायचं. त्यासाठी गावातला पाटील बघायचा किंवा शेजारचा माणूस बघायचा, त्याची जमीन बळकावायची आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणायचं आम्हाला जमीन नाही, आम्हाला रस्ता द्या. जातीय भेद. असं जातीय भेद नसतो ना. लोकशाही राज्यामध्ये चालत नाही. तुमच्याकडे जर कमवायची कष्ट करायची ताकद नसेल तर तुम्ही असं मारा तुमचं तुम्ही. आणि आता इथं लोक ही जी पाट्या उचलतात ना, ह्यातल्या प्रत्येकाला विचारायचं की इथं कुणाची घरं आहेत आणि किती लोकांना इथनं जायचंय. वस्तीतल्या सगळ्या वस्तीतली लोक आले तिथं, म्हणजे फक्त 4च लोकांची घरं आहेत आणि सगळे आलेत. म्हणजे कशासाठी? आम्ही फक्त 4 जण आणि एवढी सगळी लोक आहेत. किती लोक इथं राहतात हे एवढं फक्त तुम्ही विचारा की ही जी उचलतात ना पाट्या, त्यातल्या किती लोकांना ह्या रस्त्याने फक्त जायचंय. कायदेशीर तुम्ही काय काय मागणी केली? कायदेशीर RTS केस फाईल केलेली आपण, एक BND केस आपण फाईल केलेली आहे. आणि सदर जमिनीमध्ये हे आपल्याला यांनी चुकीच्या पद्धतीने इतर हक्कामध्ये नाव टाकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या संदर्भात आपण प्रांत अधिकाऱ्यांकडे, अतुल म्हात्रे साहेब आहेत आपले, त्यांच्याकडे आम्ही एक अपील केलेलं आहे. त्याची 12 तारीख आहे, म्हणजे मंगळवारी तारीख आहे त्याची. ते मंगळवारची म्हणजे न्यायप्रविष्ट बाब चालू असताना असं त्यांच्याकडे कोणती परमिशन नसताना त्यांनी हे केलेलं आहे. आणि जरी हे म्हणतात ना ग्रामपंचायती, तर तिथं ग्रामपंचायतीचा त्यांचा एक मेंबर सोडून कोणताही सरपंच, उपसरपंच किंवा माजी सरपंच, उपसरपंच कोणीही तो उपस्थित नाही, याची तुम्ही नोंद. आणि एक ठराव मंजूर करतात, त्या ठरावाची प्रत वगैरे काय आहे का यांच्याकडे? एक ठराव मंजूर करतात की बाबा आम्ही हे काम करतोय म्हणून आहे. ते मगाशी तुम्हाला तेच विचारलं की ठराव मंजूर झालेलं तुम्हाला पत्र मिळालं, नोटीस मिळालं काय? काढूच शकत नाही. ग्रामपंचायतीमध्ये सगळी झोलर आहे ती, त्यामुळे ही ठराव बिराव असलं काय करू शकत नाही. त्यांना कसं वाटतं समाज आहे आणि समाज आमच्या घरावर अतिक्रमण म्हणजे अन्याय करेल आणि परत आम्ही कुठेतरी जाऊ त्यांच्यावर काय करू. पण आम्हाला कशाची भीती नाही. आज 50 वर्ष ही राहतेच म्हणते तिथं. आम्ही कधी कुणाला आम्ही न्यायप्रविष्ट बाबा आहे, त्याच्यामुळे कसं आहे न्यायप्रविष्ट बाबीचे अधिकारच नाही करा. आमच्या मत असं मत आहे, तुमच्या मीडियानं उचलून धरून फौजदारी गुन्हा दाखल झाला सगळ्यांवर, ग्रामपंचायतीवर पण झाला पाहिजे. तुम्ही काय म्हणताय की आमच्या समाजावर अन्याय करते, आता कुणावर अन्याय करते याच्यासाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्यांच्यावर, असं आमचं मत आहे. आणि वैयक्तिक आमची प्रॉपर्टी डॉक्युमेंट सगळे आणि ब्लॅकमेल आमच्या कुटुंबालाही प्रत्येक वेळेला करते ग्रामपंचायत आणि यांना अधिकार. आणि काय झालं माहिती? 1 मिनिट आहे का? ही जी म्हणते ना समाज यांचा 7 ठिकाणी आहे. किती? 7 ठिकाणी. ही जागा फक्त 5 ते 6 जणांनीच खमाटली. ह्याच्यात 10-12 पाहुणे आहेत. 7 ठिकाणी समाज आहे. यांचा समाज इथे एकत्र नाही. तुम्ही मला तुम्ही सर्वे करा त्यांच्या मुलाखतीमध्ये किती ठिकाणी समाज आहे ना, तुम्ही बघा पत्रकार म्हणून. आता तुम्ही मला सांगा, आता लग्न झालेली मुलगी माहेरी जाते, माहेरी गेल्यावर तिचा सासरी काय संबंध राहतो का? तिचा सासरी गेलेली तिला सासरीमध्ये माहेरात तिला जागा येत्या घरकुल, माहेरी कुणाचं घरकुल मुलीचं मंजूर होईल का? तुम्ही सांगा. ते पण दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमणात आणि सर्वे नंबर मध्ये. ग्रामपंचायतीवर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल झाला म्हणजे शासन प्रशासन काय करतं ही त्यांनी बघायचं. नुसतं ही काय करतात, आम्ही वस्त्या आमच्या अन्याय होतोय, आमच्या ही करते ती, हे नुसतं तोंडी बोलणं झालं. लिगली डॉक्युमेंट दाखवून हे करा बरं का साहेब. आता तुम्ही घर नाही, एक मिनिट बोलू हो का. ज्यावेळेस मी माझं घर बांधतो त्यावेळेस मी माझ्या रस्त्याची सगळ्या गोष्टी सोय केली पाहिजे ना. आज विचार करा, आज यांनी घर बांधलं, घरात जागा सोडलीच नाही यांनी, आणि आता तुम्ही दुसऱ्याच्यात म्हणता आम्हाला रस्ता दिला पाहिजे, आम्ही कुठल्या तरी समाजाचं वेगळ्या समाजाचं, असं चालतं का कायद्यामध्ये? सदर वस्तीने ज्या चुकीच्या पद्धतीने आमचं नाव इतर हक्कामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, इकडून तिकडून चुकीचा दबाव आणून, तर त्या संदर्भात आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. आमच्याकडे देवस्थान जमिनीची जी सनद असते ती सनद, अलिगेशन रजिस्टरमधले त्याचा पूर्ण रेकॉर्ड, इनामपत्रक, कडईपत्रक आणि सर्वे नंबर आणि याचे सर्व उत्तरी पुरावे सहित आम्ही तत्कालीन आपले जे प्रांत तहसील आहे त्यांच्याकडे आम्ही ही एक BND केस, एक RTS केस आणि ही प्रांत अधिकाऱ्यांकडे आम्ही ही एक केस दाखल केली, ज्याची तारीख 12/8 पडलेली आहे. बघा, संपूर्ण बाबी न्यायप्रविष्ट बाब असून हे चुकीच्या पद्धतीनं दबाव आणून
हे सर्व करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर यावर कायदेशीर कारवाई व्हायची आमची विनंती.